वाल्मिक कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी. केज न्यायालयाचे हे आदेश आहेत. संतोष देशमुखांच्या हत्येत सहभाग आहे की नाही याच्या चौकशीसाठी पोलीस कोठडी. आवादा कंपनीला मागितलेल्या खंडणीमध्ये संतोष देशमुखांचा अडथळा होता, म्हणूनच कराड आणि इतर आरोपींनी देशमुखांची हत्या केली, सीआयडीचा हा दावा आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये न्यायालयीन समिती स्थापन झाली आहे. माजी न्यायमूर्ती एम.एल. तहलिया यांच्या अध्यक्षतेमध्ये तपास होणार आहे. 26/11च्या खटल्याचे न्यायमूर्ती म्हणून तहलिया यांनी काम केलं आहे. संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांनी जरांगे पाटलांची भेट घेतली आहे. संतोष देशमुख कुटुंब दहशतीमध्ये आहे. धनंजय मुंडेंच्या टोळीचा आंदोलनामधून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, जरांगेंचं हे वक्तव्य. वाल्मिक कराडच्या मालमत्ता तपासण्यासाठी एक समिती बनवा आणि धनंजय मुंडेंच्या टोळीसंदर्भात सीबीआय, ईडी आणि इन्कम टॅक्सनं धाडी टाकल्या पाहिजेत, मनोज जरांगेंची मागणी आहे. सगळ्या यंत्रणा अधिकारी योग्य दिशेनं काम करतायत, आम्हाला न्याय मिळायलाच हवाय. देशमुख कुटुंबियांसह गावकऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. हत्येच्या दिवशी वाल्मिक कराडनं संतोष देशमुखांना धमकी दिली, तपास अधिकाऱ्यांचा कोर्टात दावा. अपहरण करून हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. कराडनं याआधी केलेल्या गुन्ह्यांची यादी देखील कोर्टात सादर. आरोपींनी कट रचला, मग अपहरण करून संतोष देशमुखांची हत्या केली. गुन्ह्यातले आरोपी सराईत आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. एसआयटीकडून कोर्टात माहिती, तर हत्या संघटित गुन्हेगारीमधून असल्याचं पोलिसांकडून पुरावे सादर करण्यात आले. परळी आणि बीडमधील तणाव कमी करण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा करणार, मंत्री पंकजा मुंडेंचं विधान. वाल्मिक कराडचा बंदोबस्त सरकार करेल, फडणवीसांना सांगणार. बीड प्रकरणावर जास्त लक्ष द्या, बीड हत्या प्रकरणावर नारायण राणे यांचं वक्तव्य. फडणवीसांच्या सरकारला डाग लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. जातीय दंगली घडवणाऱ्या धनंजय मुंडेंच्या टोळीला अजितदादा आणि फडणवीसांनी थांबावं. वाल्मिक कराडला पोलीस कोठडी मिळाल्यानंतर जरांगेंची प्रतिक्रिया. अजितदादांनीही धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायला हवा होता, अंजली दमानी यांची प्रतिक्रिया आहे. तर एका समाजाला बोलू नका, गुन्हेगार प्रत्येक समाजात आहेत, दमानी यांचं विधान. 14 एफआयआर असलेल्या व्यक्तीला अंगरक्षक देणारे धनंजय मुंडे मंत्री आहेत. वाल्मिक कराडला पदोपदी धनंजय मुंडेंकडून वाचवण्याचा प्रयत्न, अंजली दमानी यांचा ट्विटमधून निशाणा. वाल्मिक कराडचे आणि माझे चांगले संबंध होते. वाल्मिक कराडसोबत असलेल्या संबंधांवर सुरेश धस यांची प्रतिक्रिया. मात्र कुणी माणसं मारतं असेल तर त्यांच्यासोबतच राहावं का, असाही विचारला सवाल. आरोपीला अटक केल्यानंतर परळी बंद ठेवण्याचा नवा पॅटर्न गुंजवाद. आकाचे लोक आले तर मुंबई देखील बंद करू शकतात. परळीमधील बंदवरून भाजपचे आमदार सुरेश धस यांची टीका. वाल्मिक कराडला धमकी दिली तर कधी केव्हा दिली, कराडच्या पत्नीच्या आरोपांवर खासदार बजरंग सोनावणेंचं उत्तर. जर धमकी दिली असेल तर त्याच वेळी त्यांनी बोलायला हवं होतं, सोनावणेंचं वक्तव्य. माझ्या पतीवर अन्याय, धनंजय मुंडे भेटल्याची अफवा असून कुठलाही संपर्क झालेला नाही, मंजिली कराडांची प्रतिक्रिया. धस, सोनावणे, दमानिया यांच्या गोष्टी बाहेर काढणार, मंजिली कराडांचा इशारा आहे. विष्णू चाटेच्या मोबाईलचा अजून आता शोध कसा लागत नाहीये. वाल्मिक कराडच्या व्हॉइस सॅम्पलचं काय झालंय. बीड हत्या प्रकरणामधील आणखी एक फरार आरोपी सापडत का नाही, खासदार सुप्रिया सुळेंचा सवाल. निलंबित तालुका अध्यक्ष विष्णू चाटेमुळे राष्ट्रवादीची बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये विष्णू चाटेचं नाव आल्यानंतर निलंबन.